श्री स्वामी समर्थ. आज आपण साध्या सोप्या पद्धतीने हुलग्याची पातळ रस्सा भाजी बनवणार आहोत. सगळ्यात आधी आपण गॅसवरती कढई ठेवू आणि त्यामध्ये 1 पळीभर तेल टाकू. तेल गरम झाले की त्या तेलामध्ये आपण एक मीडियम आकाराचा बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊ आणि कांदा छान मऊ होईपर्यंत परतून घेऊ. कांदा आपल्याला गुलाबी रंगावरती येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा नरम झाला की त्यामध्ये आपण मीडियम आकाराचा एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेऊ. कांदा आणि टोमॅटो आपण छान मिक्स करून घेऊ. टोमॅटो नरम होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. टोमॅटो नरम झाला की त्यामध्ये आपण 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकून घेऊ. इथे मी घरी बनवलेली आलं लसूण पेस्ट घेतली आहे. ताजी बनवलेल्या आलं लसणाची पेस्टने चव छान येते. आता आपण आलं लसणाची पेस्ट कांदा टोमॅटोमध्ये छान मिक्स करून घेऊ. काळ्या मसाल्यामध्ये आपण हुलग्याची भाजी देखील बनवू शकतो. हुलगे आपल्या शरीरासाठी पौष्टिक असल्यामुळे आपल्याला ते खाणे गरजेचे आहे. त्यामुळे तुम्ही देखील कधीतरी असे कडधान्य खाल्लेच पाहिजेत. आता आपण पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा कांदा लसूण मसाला आणि मिरची पावडर टाकून आपला मसाला परतून घेऊ. मसाल्यांबरोबरच अर्धा चमचा आपल्याला मीठ पण टाकून घ्यायचे आहे. कांदा टोमॅटोचा मसाला आपण आता परतून घेऊ आणि त्याला तेल सुटेपर्यंत बारीक गॅसवरती ठेवून देऊ. कांदा टोमॅटोच्या मसाल्याला बारीक गॅसवरती ठेवून दिल्यामुळे आपल्या रश्श्याला छान अशी तरी येईल. आता मसाल्याला तेल सुटायला लागले आहे तर आपण त्यावरती कोथिंबीर टाकू आणि परत एकदा सगळं मिश्रण हलवून घेऊ. कांदा टोमॅटोचं मिश्रण परतून झालंय आता तर आपण त्यावरती मोड आलेले हुलगे टाकू आणि हुलगे देखील कांदा टोमॅटो सोबत परतून घेऊ. इथं मी 1 वाटी मोड आलेले हुलगे घेतले आहेत. आता कांदा टोमॅटोच्या मसाल्यासोबत आपल्याला हुलगे पण परतून घ्यायचे आहेत. हुलगे परतून घेतल्यामुळं कांदा टोमॅटोचा मसाला पूर्ण हुलग्याला लागेल आणि हुलग्यांना चव देखील चांगली येईल. हुलगे छान परतून झाले की हुलगे देखील आपल्याला 5 मिनिट बारीक गॅसवरती ठेवायचे आहेत. म्हणजे हुलगे छान मऊ पडतील. हुलगे परतून झाले की त्यामध्ये मी 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचा कूट आणि तिळाचा कूट टाकला आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही खोबऱ्याचं वाटण पण टाकू शकता. खोबऱ्याच्या वाटणाने हुलग्याच्या रश्श्याला छान घट्टपणा येईल. आता आपल्या हुलग्याला तेल सुटायला लागले आहे. आपण एकीकडे गरम पाणी करायला ठेवू आणि ते गरम पाणी ह्या हुलग्यामध्ये ओतू. म्हणजे हुलग्याला तरी छान येईल आणि आपले हुलगे लवकर उकळतील. कोणत्याही भाजीत आपल्याला गरम पाणीच टाकायला पाहिजे. त्यामुळे भाजीला तरी छान येते. गरम पाणी टाकून झाले की आपण आपली हुलग्याची भाजी 10 ते 15 मिनिट शिजू देऊ. हुलग्याची भाजी शिजून झाली की त्यावरती आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकू. 10 ते 15 मिनिट भाजी शिजल्यानंतर तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला किती छान असा कट आला आहे, तरी आली आहे. तुम्ही देखील अशाच पद्धतीने हुलग्याची भाजी करून बघा.
रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.